नाही तर 5 तारखेला ते एकत्रच आहे ना आता. संजय राऊत साहेबांनी आता बाईट दिली की आम्ही सगळे 5 तारखेलाच येणार. 7 तारखेचा जो मोर्चा आहे तो आणि 5 तारखेचा हे एकत्र करणार आहे नाही. संजय राऊत साहेबांची बाईट जी आता आली त्यामध्ये एकच मोर्चा निघणार असं त्यांनी अजून मी पाहिलं नाही, परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी त्यांचा आदेश जो असेल तो आम्ही एकत्र येतात. ही पहिली पायरी आहे का एकत्र येण्याची? नाही, तिसरी चौथी आहे. आता पण बरेच झालं ना. पवार साहेब सुद्धा म्हणले की 2 पवार आणि 2 ठाकरे एकत्र येतात. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, 2 भाऊ एकत्र येणारच आहेत. ठाकरे आहेत. महाराष्ट्र हा ठाकरेंचा आहे. प्रधानमंत्री ठाकरे माननीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे महाराष्ट्र. मध्यंतरी त्या ठिकाणी जे काही झालं असेल, आज तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये काय चाललं. महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड चालली, हे इकडे पळवा तिकडे पळवा, हे खोके द्या, हे द्या, ते द्या, ते जनतेला नाही पटलं. आणि म्हणून आता ज्यांनी खोके विके घेतले, ज्यांनी हे केलं, त्यांचा आता अस्त होण्याचा काळ आलेला आहे. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर सरकार जाईल भाजपचं? नाही, मी या ठिकाणी सांगतो, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर खूप महाराष्ट्रामध्ये खूप चैतन्य निर्माण होईल आणि खूप जबरदस्त वातावरण निर्माण होईल आणि काही होऊ शकतं. ते बोगस आहे दोघं. ते दोघंही ते बोगस आहे. शहाजी बापू फक्त हे हवा हे हवा आणि दुसरे असे तर बोगस आहे. उत्तर तर घेऊ देणार. मला एक सांगा, ज्या पद्धतीनं 2 ठाकरे एकत्र येणार आहेत त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस ही सगळेच एकत्र येणार आहेत का? महाविकास आघाडी एकत्र? नाही, आम्ही आमच्या 2 भावांचं त्या ठिकाणी सांगू शकतो की 2 भाऊ एकत्र येणार अशी आमच्याकडे प्रक्रिया सुरू झाल्यासारखं वाटतं. आता ते खरं 5 तारखेला आणि बाकी नंतर जे काही होईल ते 2 भावांनाच माहीत आहे. पण तो ठाकरे येते, दोन्ही ठाकरे असल्यामुळे त्या ठिकाणी प्रबोधनकरांचे नातू माननीय शिवसेना प्रमुखांचे पुतणे आणि चिरंजीव हेच आता महाराष्ट्र चालवतील, बाकी कोण नाही असं आम्हाला वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भेटणार आहेत राज ठाकरेंना. कोण? ते घाबरले. ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घाबरले. जर हे दोघं भाऊ एकत्र आले आणि ते दोघं भाऊ एकत्र येऊ नये म्हणून डावपेच चालले त्यांचे. परंतु राज ठाकरे साहेब तसं काही करणार नाही. ते जरी ते आले त्यांना भेटायला तरी ते बोलतील आणि काही बोलणार नाही. मोर्चावर बंदी घालायचा प्रयत्न चालू आहे, हालचाली चालू आहे. तसं झालं तरी मोर्चा निघणार. बंदी घातली शिवसैनिक आहे आम्ही. मोर्चा बंदी आतापर्यंत किती वेळ झाली तरी आम्ही अटक झाली असं काही झालं तर पण आम्ही मोर्चा काढणार म्हणजे काढणार. नाही, एकत्र यायला उशीर आहे. योग असतो, काळ असतो. योगाप्रमाणे जे काही असेल ते त्या ठिकाणी होतं. इम्तियाज जलील जरा अडचणीत आलेत त्यांच्या वक्तव्यामुळे, जे काय बोलले आता ते इम्तियाज जलील तर काही राहिलं नाही, त्याला सोडून द्या त्याला. ते गुणरत्न सदावर्ते, त्या इम्तियाज जलीलमध्ये MIM ही भाजपची बी टीम आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं. गुणरत्न सदावर्ते म्हणतात की नाराजी नाही. हे ते एकनिष्ठ शिवसैनिक आहे आणि ते आमच्यासोबत आहे. आता 1 तारखेला मीटिंगमध्ये ते सुद्धा असतात. गुणरत्न सदावर्ते म्हणतात की त्या मोर्चाला परवानगी देऊ नये. नाही, आता गुणवत्ता सदावर्ते फक्त आता काय झालं, त्यांचं बँक ST कोऑपरेटिव्ह बँक डुबवली, ST खातं डुबवलं आणि अजून काय पाहिजे. फक्त काही म्हणतात, फक्त बरोबर काहीतरी बोलतात, बाकी ठीक आहे नाही. डंके की चोट में हेच गेले घरी. देवाला काय साकडं? देवाला आता साकडं घालणार की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी या ठिकाणी जवळपास खूप मोठं 250 कोटीचं काम त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना दिलं होतं. तर असंच त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपद त्यांना परत मिळावं आणि महाराष्ट्रातील शेतकरी जनता, बाकी सर्व नागरिक, मराठी माणसं एकत्र राहून त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास करावा हीच भूमिका आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं ते तर आम्ही मनात मागू ना, ओपनली नाही बोलतात. मला दोघं एकत्र यावं असं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.